सुरू आहे। माजी आमदार सानंदे यांनी तुमच्यावर आरोप केला की तुम्ही कमिशन घेता नगरपालिकेच्या कामामध्ये। एकच वादा टोल सम्राट दादा अशा पद्धतीची उपमा दिली तुम्हाला। सानंदांबद्दल तर आता मला बोलावंही वाटत नाही। ज्या माणसाने त्यांची अख्खी 15 वर्षाची आमदारकी भ्रष्टाचारात गमावली, त्या माणसाने 15 वर्षात एक शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा, बेरोजगारांचा, महिलांचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही। सर्वात कमी ज्यांची विधानसभेत उपस्थिती असणारा आमदार म्हणून ख्याती होती, अशा माणसाबद्दल मी काय बोलावं। लोकांना खोटं बोलून बनवणे। आपण जर पाहिलं असेल MIDCत खताचा कारखाना आणू, आजपर्यंत आला नाही। खामगावची पाणीपुरवठा योजना मी केली असं म्हणून 2 नगरपालिका ज्यांनी जिंकल्या, ज्यांनी विहीरच खोदली नाही कधी, ज्यांनी फिल्टर प्लांटच बनवला नाही, ज्यांनी पंप हाऊसच बनवलं नाही, फक्त शहरात लोकांच्या घरासमोर पाईपलाईन टाकून 2-2 नगरपालिका जिंकल्या, अशा खोटारड्या माणसांनी माझ्यावर आरोप करावा आणि मी त्यांना काही भीक देत नाही। आणि हे जे काही आंदोलन चाललं आहे, हे मी खामगावातील नागरिकांना म्हणजे सावधान करण्यासाठी एक गोष्ट सांगतो। हे जे काही आंदोलन चालू आहे, हे याच्यासाठी चालू आहे की युती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, या दोघांनी जो फंड खामगावसाठी दिला आहे, 134 कोटी रुपयांचे महत्त्वाचे वर्दळीचे रस्ते कॉन्क्रीट करणे, हा कॉन्क्रीट करण्याचा आमचा हेतू एवढाच होता की नगरपालिकेची हे जो सानंदांनी पांडा पाडला की डांबरीकरण करायचं, 6 महिन्यात खराब झालं की पुन्हा डांबरीकरण करायचं, दर 6 महिन्याला त्यांची चक्की चालू राहायची, ते कुठेतरी बंद झालं पाहिजे। म्हणून आम्ही कॉन्क्रीट रस्ते पहिल्यांदा नगरपालिकेला एवढा मोठा फंड इतिहासात भेटतो आहे। 134 कोटी रुपयाचे कॉन्क्रीट रस्ते रहदारीचे आम्ही करतो आहे। हे आता विधानसभेपर्यंत झाले नाही पाहिजे म्हणून यांचे त्यांनी डफडे बजाव सुरू केलेला आहे। नटराज गार्डनची त्यांनी मध्यंतरी तक्रार केली होती, सगळ्या गावाला माहीत आहे, त्यात निष्पन्न काहीच झालं नाही। भारत कटपीससारखा महत्त्वाचा रहदारीचा रस्ता ज्याची त्यांनी कंप्लेंट केली, हायकोर्टापर्यंत गेले, त्यातही काही सिद्ध ते करू शकले नाही। त्यामुळे हायकोर्टापर्यंत गेले, कमिशनरपर्यंत गेले। आकाश फोंडकर जर दोषी असता, भ्रष्टाचारी असता, तर आजपर्यंत 1 पैशाचा माझा भ्रष्टाचार आणि हे दाखवू शकले असते। याच्या उलट मी जर म्हणेल तर नगरपालिका भ्रष्टाचार प्रकरणात तुम्ही जेलमध्ये जाऊन आले, तुमची केस अजून चालू आहे, तुमच्यावर APMCमध्ये 40 लाख रुपये तुम्ही आत्ता रिसेंटली काढले, त्याची केस चालू आहे। तुम्ही APMCचे जे रेकॉर्ड बुक असते, ठराव बुक, त्या ठराव बुकला APMCमध्ये उचलून तुम्ही स्वतःच्या जनसंपर्क कार्यालयावर आणता, त्याच्यात दबाव टाकून अधिकाऱ्याकडून तुम्ही व्हाईटनर लावून खोडतोड करता आणि स्वतःच्या स्वार्थाचे ठराव त्यात लिहून घेता, हे सिद्ध झालेलं आहे। म्हणून सरकारी नोकर जे AR असतात, त्या ARनी कंप्लेंट पोलीस स्टेशनला केलेली आहे। असा जबाब DDR समोर APMCच्या कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे, जी APMC तुमच्या आधिपत्याखाली आहे। ते काय मला शिकवतील? उलट त्यांनी जर त्यांच्यामध्ये थोडीशीही आता नैतिकता उरली असेल ना, तर त्यांनी हे आंदोलन बंद करावं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर करावं। ते जर साफसुथरे असतील तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर करावं। जेव्हा गुन्हा दाखल झाला होता तेव्हा फरार कोण झालं होतं 15 दिवस? कर नाही तर डर कशाला? त्यांनी जर केलं नसेल तर मग पळायला नव्हतं पाहिजे, पण आज ते 15 दिवस फरार होते। मग अशा व्यक्तींनी माझ्याबद्दल बोलावं, त्याला मी काही भीक घालत नाही। त्यांनी अशी किती काही आंदोलनं करू द्या, माझं त्यांना एवढंच चॅलेंज आहे की माझा 1 पैशाचा भ्रष्टाचार त्यांनी सिद्ध करावा आणि नाही तर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर व्हावं।